आय एम ऑन क्लाउड 9 म्हणजे मी 9व्या ढगावर आहे असा अर्थ होतो का? नाही. याचा अर्थ असतो मी खूप खुश आहे. आपल्या एका गाण्याचं उदाहरण घ्या ना. आज मैं ऊपर आसमां नीचे. आता या गाण्यामध्ये कोणी ऊपर नाही आहे ना आसमा कधी खाली येऊ शकत. पण भावना काय व्यक्त करायची आहे की मी खूप खुश आहे. म्हणून आज मैं ऊपर आसमां नीचे. इंग्रजीमध्ये पण आय एम ऑन क्लाउड 9 म्हणजे मी खूप खुश आहे. अशा वाक्यांनाच फ्रेजेस म्हणतात. आणि हेच फ्रेजेस इंग्रजी भाषिक म्हणजे ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे ते लोक खूप वापरतात. म्हणून नुसतं इंग्रजी ऐकून काही जणांना इंग्रजी कळतच नाही, ते डोक्यावरून जाते. ते या फ्रेजेसमुळेच. हे फ्रेजेस शिकायला कुठल्याही ग्रामरची गरज नाही, कुठल्याही नियमांची गरज नाही. जशाच तसे पाठ करायचे, जशाच तसे बोलायचे. बघा तुमचं इंग्लिश कसं स्मूथ, कॉन्फिडंट आणि नॅचरल वाटतं ते. तर चला फ्रेजेसचे काही उदाहरणे बघूयात. हँग ऑन अ सेकंड किंवा हँग ऑन अ सेक म्हणजे थोडं थांब. आय विल गेट बॅक टू यू म्हणजे मी तुला नंतर भेटतो. व्हॉट्स रॉंग विथ यू तुला काय झालंय, तू असा का करतोयस. नो आयडिया म्हणजे मला माहिती नाही आहे. आय गॉट यू म्हणजे तू काय सांगतोस ते मला कळालं. दॅट मेक्स सेन्स म्हणजे ते बरोबर आहे. आय एम बीट म्हणजे मी खूप थकलो आहे. इट्स अप टू यू हा तुझा निर्णय आहे, हे तुझ्यावर अवलंबून आहे. इट्स अ पीस ऑफ केक म्हणजे ते खूप सोपं आहे, अगदी माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. नॉट अ बिग डील म्हणजे हे महत्त्वाचं नाही आहे, तेवढं अवघड नाही आहे. मित्रांनो, हे फ्रेजेस तुम्हाला जर उपयोगी वाटत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, कमेंट्स आणि शेअर करा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळेल. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला पुढे चालूया. आय एम स्टार्विंग मी खूप भुकेला आहे, खूप उपाशी आहे. नो वे आता याला आपल्याला असं वाटतं की अक्षरशः अर्थ असा आहे की कुठला रस्ता नाही आहे. तसं नाही. याचा अर्थ आहे ते शक्यच नाही. नो वे. मेकअप युअर माइंड म्हणजे पटकन निर्णय घ्या, लवकर ठरव आता. डोंट पुल माय लेग म्हणजे खोटं बोलू नकोस किंवा माझी टिंगल उडवू नकोस. कट द क्रॅप म्हणजे फालतू बोलू नकोस, उगाच बडबड करू नकोस. डोंट बी अ जर्क मूर्खपणा करू नकोस, गाढवासारखा वागू नकोस. आय've गॉट बटरफ्लायज इन माय स्टमक पोटात गुदगुल्या होत आहेत म्हणजे मी खूप नर्वस आहे. ही इज पिस्ड ऑफ तो खूप रागावला आहे. आय एम नॉट इन टू इट मला यात रस नाही, मला यात काही इंटरेस्ट नाही. क्विट मेसिंग अराउंड म्हणजे वेळ वाया घालू नकोस. दॅट्स नॉट कूल हे बरोबर नाही, हे अजिबात चालणार नाही. माइंड युअर ओन बिझनेस याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. मित्रांनो, एक छोटीशी टिप लक्षात ठेवा. हे फ्रेजेस कॅज्युअली मित्रांसोबत वापरलेलेच बरे. खरं तर हे फ्रेजेस सर्वात जास्त उपयोगी पडतात बुक्स, पुस्तके वाचताना, मूव्हीज बघताना. कारण तिथे आय एम ऑन क्लाउड 9 लिहिलं असेल तर कोणी खरंच ढगावर बसले असं नाही. यू नो व्हॉट आय मीन. सो लर्न देम, एन्जॉय देम अँड यूज देम स्मार्टली. That's the real native style.